नमस्कार. मी सुधाकर नातू. मुन्सन ग्रँडसन मुक्त संवाद या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत. अंतरीची स्पंदने या माझ्या विभागामध्ये आज मला जे काही नुकतेच अनुभव आले त्यावरून हे सारं ह्यांना सुचतं कसं या शीर्षकाखाली आपल्याला काही विचार सांगणार आहे. अनुभवातून आलेले. काय झालं, 2 दिवसापूर्वी मला फोन आला. माझा भाचा त्या दिवशी बाहेरगावाहून मुंबईला येणार असा तो फोन होता. रात्री येणार असा त्याचा इरादा होता. सकाळी आला होता फोन आणि नंतर काही वेळाने म्हणा, दुपारपर्यंत म्हणा, त्याचा पुन्हा फोन आला की त्याच्या मित्राचे वडील वारल्यामुळे तो आज काही येणार नाही, उद्या येईल. त्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी आला. मला पहिली गोष्ट ही जाणवली की त्याचं महत्त्वाचं काम मुंबईला असताना सुद्धा जवळच्या शाळेतल्या एका मित्राचे वडील गेले म्हणून बाकी त्याच्याबरोबर सारी व्यवस्था करण्यासाठी तो आपला कार्यक्रम पुढे ढकलून त्याच्या सोबतीने त्याला आधार देण्यासाठी तो उभा राहिला. याचं म्हणजे मी जे म्हणतोय की हे सारं यांना येतं कुठून, तर ते हे पहिलं की आधी मित्र असणं हीच एक भाग्याची गोष्ट. आणि मित्रांबरोबर इतकी जिव्हाळ्याची नाती असणं हे अजून एक. बरं, असली नाती तरी आपला कुठलाही स्वार्थ असला तरी तो बाजूला सारून निस्वार्थ बुद्धीने त्याच्या मदतीला असं जाणं हे तर अजून दुर्मिळ. हा पहिला विचार. दुसऱ्या दिवशी तो आला. त्याप्रमाणे त्याची जी काही कामं होती ती त्याने पार पाडली. दुसऱ्या दिवशी बेसिकली त्याला एका लग्नाच्या, म्हणजे तेही परत त्याच्याच एका मित्राच्या काही जवळच्या नात्यातलं, त्या रिसेप्शनला जाऊन आला. म्हणजे परत हा दुसरा मित्र, त्याची कर्तव्य दक्षता, त्याचा जिव्हाळा. आणि मग तिसऱ्या दिवशी त्याचं जे काम होतं त्या कामाला तो रवाना झाला. आमच्याकडे फक्त तो त्या रात्री होता. बरं, ते सारं होताना त्याला कळलं की त्याच्या जवळच्या एका नातेवाईकांचे वृद्ध असे वडील वारले आणि त्या वडिलांचा भाऊ मुंबईतच राहत होता. तेव्हा त्याने ताबडतोब, त्या पत्नीचे नातेवाईक होते, त्याने ताबडतोब पत्नीला फोन करून सांगितलं की ती देखील इकडे येणार होती त्या भावाला, म्हणजे धाकट्या भावाला काही भेटण्यासाठी. तर त्याप्रमाणे तो त्याच्या कॉन्फरन्स का काय होतील त्या कामाला तर गेलाच. आणि नंतर बहुधा, आता म्हणजे ही आत्ताचीच गोष्ट आहे, तो त्याची पत्नी ठरल्याप्रमाणे पुण्याहून किंवा कुठून येणार होती, तिकडून इथे मुंबईला येऊन मग ते रात्री उशिरा घरी परत आपल्या गावी जाणार होते. हे बघून मी थक्क झालो. खरंच अशी माणसं हल्ली दुर्मिळ होत चालली आहेत. आपल्या पहिल्या स्वतःच्या काय गरजा आहेत
आपल्याला काही तोशिष पडत नाही ना ह्याचा विचार करून मग माणसं पुढचा निर्णय घेतात. पण ह्या मुलाची इतकी कमाल की तो ठरल्याप्रमाणे आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना कायम सतत मदत करायला तत्पर असतो. हे सारं कुठून येतं हा मला पडलेला प्रश्न. आणि म्हणून मला खरंच गंमत वाटते की अशी माणसं आपल्यात आहेत. हे आपलं भाग्य. नाहीतर मला आठवतं माझा एक जवळचा मित्र आहे. त्याला त्याच्या ऑफिसमधल्या एका उच्च अधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी असंच परगावी निमंत्रण आलं होतं. आणि खरं म्हणजे त्यांचे दोघांचे संबंध चांगले होते. आणि त्या साहेबांनी याला अगदी आवर्जून बोलावलं होतं. पण आता त्यांनी काय विचार केला की अरे लग्नाला जायचं, एवढा खर्च करायचा आणि परत लगेच त्या दिवशी दुपारी जेवणं बिवणं झाली की परत यायचं. हे काही त्याला पटलं नाही आणि तो लग्नाला गेलाच नाही. म्हणजे हा कुठे आणि हा आत्ताचा आमचा भाचा कुठे. खरंच मला त्याचं मनापासून कौतुक वाटलं. नंतर त्याच्या गप्पांबरोबर मला लक्षात आलं की तो विविध क्षेत्रामध्ये स्वतःहून लक्ष घालून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो. आणि त्यामध्ये आपल्या नेहमीच्या अशा व्यस्त कारभारातून वेळ काढून तो देत असतो. दुसरी त्याची गंमत म्हणजे तो आधी नोकरीला होता चांगल्या अधिकारपदावर. मग नंतर त्याने स्वतःचीच अशी पार्टनरशिपमध्ये फर्म काढली. त्या बेसिकली त्याची जी काही संकल्पना होती ती संकल्पना व्यवस्थित राबवून त्या कंपनीमध्ये जवळजवळ 30-40 माणसं काम करतील एवढा कन्सल्टिंग टाईपचा कारभार त्याने सुरू केला. आणि नंतर काही वर्ष म्हणजे नोकरी सोडली अगदी 30-40च्या आसपास किंवा आधीच. आणि नोकरी सोडून स्वतःची अशी फर्म निर्माण करून पार्टनरशिपमध्ये. आणि त्याला पार्टनरही अर्थातच जीवाभावाचा मित्र भेटला आणि दोघांनी मिळून ती कंपनी किंवा कन्सल्टिंग फर्म अधिक उदयाला आणली. खरंच हे एवढं येतं कुठून. आणि नंतर तर गंमत पुढची आहे. त्याने पार्टनरशिपमधनं बाजूला होऊन जे काही पार्टनरशिप सोडण्याचे पैसे मिळाले ते घेऊन स्वतःची अशी स्वतंत्र फर्म अजून एक वेगळ्या संकल्पनेखाली सुरू केली. आणि ती आता अधिक प्रगती कशी होईल ह्याच्यासाठी झटतो आहे. केवळ 40-45चा हा मुलगा आहे. म्हणजे माझा जो काय भाचा आहे तो एवढाच असा तरुण आहे एक प्रकारे. तर हे सारं यांना येतं कुठून. आणि एकच माणूस आणि त्याला हे एवढं असं येतं. म्हणजे साहित्य नको किंवा काही महत्त्वाची अशी संगीतमय कार्यक्रम नको. सगळीकडे त्याचा रसिकतेचा वावर असतो. आणि तो आपल्या परीने कुटुंबाचं तर त्यांनी कल्याण केलंच आहे. स्वतःचा उत्तम फ्लॅट वगैरे वगैरे. तर ही सारी किमया ह्या साऱ्या गोष्टी यांना जमतात कशा हा मला प्रश्न पडला. आणि मला वाटलं की आपण इथे ते जरूर व्यक्त करावं. अशा तऱ्हेचा आदर्श जर आपल्यासमोर असेल तर आपल्यालाही एक माणूस म्हणून खरोखर काय काय करता येईल किंवा येतं ते समजेल. बरं एवढं पुरे झालं नाही म्हणून की काय. मी आज दुपारी
वसंत मासिक वाचत होतो. त्यामध्ये साहित्य संमेलनानिमित्त अशा थोर व्यक्तींचा परिचय होता. म्हणजे साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथकार संमेलनातून सुरू करणारे न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे यांच्यापासून ते पुढे वेगवेगळ्या थोर व्यक्तींचा परिचय असणारा तो सारा लेख मी वेगवेगळे लेख मी जेव्हा वाचत गेलो, मग तिथे जळगाव इथले शंकरराव खरातांच्या अध्यक्षते झालेलं संमेलन असो किंवा बेळगावची संमेलनात अदली भाषणं असो किंवा दुर्गाबाई भागवतांची साताऱ्यातल्या एक संमेलनातली लेखकाच्या स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या आणीबाणीच्या काळात असो, ह्या सगळ्या मंडळींचा जो परिचय होता, त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख अशा एकाहून एक अशा समाजासाठी शिक्षणाच्या रूपाने योगदान करणाऱ्या अशा व्यक्तींचा जो धावता आढावा विविध लेखांमधून होता, तो बघून मला वाटलं, अरे आपण आपल्या आयुष्यात काय करतो? काही नाही. एवढं सगळं त्या बहुतेक मंडळींनी, त्यांना साधारण 70-75 एवढीच आयुष्य लाभलेली वयाची, पण तेवढ्या काळात त्या माणसांनी काय काय योगदान आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या समाजाला दिलं, ते पाहून मी खरोखर थक्क झालो. आणि मला वाटलं की आपण आज काहीतरी व्यक्त व्हावं. आणि नुसतं ऑडिओ टू मग व्हिडिओ बनवणार ह्याच्यापेक्षा मला वाटलं की आपण डायरेक्ट व्हिडिओ बनवावा. आणि त्याप्रमाणे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, मनापासून बोललेलो आहे. हेतू हाच आहे की आपल्याला जे आयुष्य लाभलं आहे त्याच्यामध्ये आपल्यात जे काही गुण आहेत, आपल्यात जे काही स्ट्रेंथ्स आहेत आपल्या, त्यांचा विनियोग समाजासाठी, इतरांसाठी, कुटुंबियांसाठी कसा करता येईल, कुटुंबाप्रती जी कर्तव्य असतील ती कशी पुरी करता येतील, ते सर्वांनी बघावं. आम्हाला तर काही हे जमलं नाही हे प्रामाणिकपणे मान्य करणं मला भाग आहे. परंतु मला जे जमलं नाही ते निदान इतरांना जमावं, इतरांनी त्याच्यापासून धडा घ्यावा, ह्या केवळ एका सदहेतूनेच मला खरोखर ज्याला मुक्त संवाद म्हणतात तसा हा इथे व्यक्त केला. जरूर आपल्याला तो आवडेल असं वाटतं. आपल्या प्रतिक्रिया जरूर व्यक्त करा. आणि मुक्त संवाद मुन्सन ग्रँडसन हा माझा चॅनेल आपण सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. मी सुद्धा